तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भरत गोगावले आता आपल्या सोबत आहेत। भरत गोगावले जी, आपली पहिली प्रतिक्रिया मिलिंद देवरांच्या उमेदवारीबद्दल, कोणते मुद्दे आणि कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ही उमेदवारी जाहीर झाली? आता हे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी ही उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे। काही गोष्टी पक्षाच्या हितासाठी पण वाटचाल करावी लागते, त्या अनुषंगाने एक देवराज साहेबांसारखा एक हुशार अभ्यासू व्यक्तिमत्वाला ज्यांनी केंद्रामध्ये काम केलेलं आहे दिल्लीमध्ये, आणि अशा या माणसाला उमेदवारी जी काही दिलेली आहे ते अनुभव, त्यांच्या असणाऱ्या गाठीशी, त्यांचं सामाजिक असणारं वलय मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये, आणि असं नको कोणाला वाटायला की शिंदे साहेबांबरोबर काय विशिष्ट समाज आहे, तर साहेबांबरोबर सगळ्या समाजाची लोक आहेत, हा एक त्यातून पाहण्याचा दृष्टिकोन आहे। आणि आम्हाला समाधान आहे एक चांगल्या व्यक्तीला हे उमेदवारी दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो। पण भरत गोगावलेजी, मंत्रिपदावरून पक्षामध्ये यापूर्वीच बरीच नाराजी असताना आता बाहेरून आलेल्या एका नेत्याला थेट खासदारकी दिल्यामुळे कार्यकर्त्यांपर्यंत काय संदेश जाईल? तसं आम्हाला या पदावरती जाण्याची कोणाची काही इच्छा कोणी प्रकट केलेली नव्हती किंवा त्याच्या स्पर्धेत होता अशातला काही भाग नव्हता, आणि आम्ही ज्या काही सर्व पॉवर साहेबांना दिलेल्या होत्या त्यांनी विचार करून त्या व्यक्तींना हे पद दिलेलं आहे, त्यामुळे कोणाला काही नाराज होण्याचं किंवा अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही आहे। लक्षात आलं का की ते जी काय मिलिंद देवरा ही मंडळी आहे ही संघटनेला योग्य न्याय मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मिळू शकतो, हा दृष्टिकोन ठेवून साहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे। म्हणजे पक्षात कोणी इच्छुक नव्हतं आणि येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ही उमेदवारी होती? अजून तशी माझ्याकडे तरी कोणाची काही चर्चा झालेली माहिती नाही किंवा आमच्या कधी मीटिंग मध्ये कोणी काही चर्चा केलेली पण कोणाला कल्पना नाही आहे। आणि ज्या वेळेला आपल्या नेत्यांना आपण जी काय पॉवर देतो तर त्याचा आदर राखणं गरजेचं आहे, तो आम्ही आदर राखतो। ठीक आहे, धन्यवाद भरत गोगावलेजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर 4 नावं महायुतीकडून आता जाहीर झाली आहेत। अशोक चव्हाण याचं सगळ्यात महत्त्वाचं नाव, दुसरं नाव आहे मेधा कुलकर्णी, तिसरं नाव आहे डॉक्टर अजित गोपछडे आणि चौथं नाव शिवसेना शिंदे गटाकडून निश्चित झालंय, जाहीर झालंय मिलिंद देवरा यांचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।